नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल व्हिडिओ काय आहे, पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद म्हणायचा आहे. याचं कारण की मागच्या आठवड्यात जी व्हिडिओ अपलोड केली तर त्या व्हिडिओला आपण सर्व भरभरून प्रेम देत आहे, छान प्रतिसाद देत आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. तर या व्हिडिओला सुद्धा तुम्ही असाच प्रतिसाद द्याल अशी आशा व्यक्त करते. आणि चला व्हिडिओला पुढे सुरुवात करूयात. तर आजची व्हिडिओ तुम्हाला म्हणजे सांगणार आहे रिव्हील सिव्हिल टेपचा वापर कसा करतात. आणि रिव्हील सिव्हिल टेपचा वापर करताना म्हणजे ही असते रिव्हील सिव्हिल टेप. कित्येक जणांना माहिती असेलही आणि नसेलही, तर तिचा वापर कसा करायचा हेही सांगते. आणि खरोखर रिव्हील सिव्हिल टेपचा वापर करून जे फाटलेले जळलेले कपडे जे आपण चिपकवतो ते खरंच म्हणजे टिकतात का म्हणजे पाण्यात टाकल्यावर रिव्हील सिव्हिल टेप निघून जाते किंवा मग ते फाटलेलं जळलेलं पुन्हा आपल्याला फाटकंच दिसतं, असं खरोखर होतं का? तर तेच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर काय झालं, ही माझी छानशी बेडशीट आहे आणि मला खूप जास्त आवडायची, पण माझ्या मिस्टरांकडनं जळली आणि त्यांनी त्यांची चूक कबूल केली. तर आता ह्या बेडशीटचा वापर होत नाही जळले त्यामुळे. तर त्यांना प्रेस करताना मी सांगितलेलं वरती कॉटनचं कापड घ्या, पण त्यांनी विसरले ते आणि ही बेडशीट जळाली. तर आता जळाले तर मला व्हिडिओ करण्याची सुद्धा संधी मिळाली. तर तुम्हाला दाखवते कुठे जळले बेडशीट. तर ॲक्च्युली ह्या अशा कापडाच्या मला आवडत नाहीत, कॉटनच्याच आवडतात, पण ह्या वॉश करण्यासाठी बऱ्या पडतात मशीनमध्ये, म्हणून मी ह्या घेतल्या होत्या डेली यूजसाठी. हे बघा, तर इतका मोठा खड्डा पडलेला आहे बेडशीटला. ही बघा इतकी फाटले, हे बघा एवढी फाटलेली आहे. तर हिला आता रिव्हील सिव्हिल टेपचा वापर करून कशी चिपकवायची आणि ती चिपकवल्यावर खरंच म्हणजे दुसरं काही करण्याची गरज लागत नाही का? तर तेच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवते. तर इथे आधी आपल्याला अजून एक असंच कापड लागणार आहे सेम. तुमच्याकडे जर सेम नसेल तर दुसरं कोणतंही मॅच होणारं कापड तुम्ही वापरू शकता. तर इथे आता मी जे कापड वापरणार आहे, किंवा तुम्ही एका बेडशीट खूप मोठी असेल तर बेडशीटचा एकदम साईडचा एक कोपरा तुम्ही काढू शकता, जितका हवा तितका. पण मी इथे आता उशीचं जे कवर आहे, तर बेडशीट बाजूला ठेवते. उशीचं जे कवर आहे ते मोठं आहे, ते सुद्धा मला कमी करायचंच होतं. तर आता मी तिथलाच एक भाग काढून घेणार आहे, म्हणजे एक पीस. हे बघा, तर मी खोलले, हे इकडे शिलाई होती ती काढले, कारण हे इतकं जास्त कवर मोठं आहे, म्हणजे ज्या माझ्या उशा आहेत त्यापेक्षा एवढं मोठं आहे. तर यातलाच एक मी तुकडा कट करून घेते, म्हणजे इथून हा कट करून घेते, इतका हा बस होईल. तर पाहू शकता, हे बघा एक मी पीस काढून घेतलेला आहे, म्हणजे उशीच्या कवरमधून. तुम्ही बेडशीटमधून सुद्धा थोडासा काढू शकता, मोठे असेल तर, किंवा मॅच होणारा लावू शकता. तर याच्यामध्ये मी तुम्हाला खास टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, म्हणजे व्हिडिओ स्किप न करता पहा. म्हणजे नुसते रिव्हील सिव्हिल टेपने चिपकवलं म्हणजे काम झालं नाही. तर हे टिकून राहण्यासाठी आपण खास टिप्स पाहणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता जरूर पहा. तर हा तुकडा मी एक काढून घेतलेला आहे. ही सुद्धा शिलाई हवी तर काढून टाकायची, म्हणजे कापड आपल्याला पुरेल. तर पाहू शकता, हे बघा इतकं मोठं जळालेलं आहे, आणि जे साईडने एकदम कडक झालं होतं ना कापड, ते मी कट करून टाकलेलं आहे. म्हणजे खूपच जास्त कडक होतं ते, कट करून घ्यायचं आहे म्हणजे ना. तर आता इतक्या मोठ्या ह्याला रिव्हील सिव्हिल टेप कशी अशी लावायची नाही आहे, म्हणजे अशी आडवी किंवा अशी लावायची नाही आहे, कारण इथे लावली तर ती म्हणजे बाहेर दिसेल आपल्याला, म्हणजे कपड्यावर जो आपण कपडा अटॅच करणार आहोत तो. तर पाहू शकता ही अशी असते टेप. तर ती आता मी, हे बघा मोठा आहे, म्हणजे जळालेला जो भाग आहे तो खूप जास्तीचा आहे, गोल, म्हणजे अगदी रेषा नाही आहे. रेषा असते तर आपण अशी रेषा असते तर आडवं लावलं असतं ना रिव्हील सिव्हिल टेप, तरी चालली असती. तर आता हिला आपण ह्या राऊंडमध्येच लावून घेऊया, म्हणजे जो हा खड्डा दिसतोय ना जितका जळालेला, त्याच्या गोल राऊंडने आपण ही रिव्हील सिव्हिल टेप ठेवून घेऊयात. तर तशी मी ठेवून घेते. तर कट करून ठेवायचे आहे. तर आता दिसणार नाही कारण व्हाईट आहे टेपचा रंग, हे बघा. तर मी अशी पूर्ण गोल ठेवून देते.
तर आधी तुकडे करून घेते. तर पाहू शकता हे बघा, असे तुकडे करून घेतलेत मी रिव्हील स्वील टेपचे. थोडेसे डबल घेतले म्हणजे तुम्हाला दिसेल, कारण ट्रान्सपरंट असते तर दिसत नाही कापडावर. तर असे तुकडे करून मी असे साईडने लावून घेतले, जितका भाग जळाला आहे तितका. तर त्यावरच आता मी जो पीस उशीच्या कापडा कवरमधून काढून घेतलेला आहे तोच इथे आता वरती ठेवणार आहे आणि छानसे प्रेस करून घ्यायचे आहे. तर दिसतंय तुम्हाला किती भाग जळालेला आहे बेडशीटचा. तर आता हे मी रिव्हील स्वील टेप ठेवून घेतलेले आहे कट करून, जितका जळालेला आहे तिथे. तर पाहू शकता हा एक पीस मी काढून घेतलेला आहे. तो पीस मी आता हे बघा, बेडशीटसुद्धा उलटी आहे, म्हणजे बेडशीटचा जो आतला भाग आहे तो मी वरती ठेवलेला आहे. म्हणजे हे बघा, हे बघा हा सरळ भाग खाली आहे, उलटा ठेवला आहे. तर हा पीससुद्धा हे बघा, बाहेरची साईड हे आहे आणि आतली साईड हे आहे. तर आतली साईड मी इथे ठेवून घेते. रिव्हील स्वील टेप जिथे मी ठेवले त्याच्यावर हा पीस ठेवून घेते हे बघा. आणि आता आपण याला मस्त प्रेस करून घ्यायचं आहे. तर आता प्रेस मी गरम करून घेतलेले आहे, मशीनच्या पाटावरच तुम्हाला दाखवते. तर ही आपल्याला छानशी प्रेस करून घ्यायची आहे, नाही तर प्रेस करताना परत जळायची. तर खूप जास्त गरम करायची नाही, कारण ही बेडशीट कॉटनची नाही आहे. तर हे बघा, प्रेस मी गरम करून छानशी प्रेस करून घेतलेली आहे, म्हणजे रिव्हील स्वील टेप आपलं कापड आहे ते अटॅच करून घेईल. कारण तुम्हाला शिकवता शिकवता पुन्हा जळण्याची भीती होती मला. तर पाहू शकता हे बघा, हे चिपकलेलं आहे रिव्हील स्वील टेपने, म्हणजे जितकी मला गरज होती तितकाच पार्ट मी चिपकवून घेतलेला आहे हे बघा. तर आता चिपकलेलं आहे, हे एक्स्ट्राचं नंतर कट करायचं आहे. तर आपण म्हणजे सरळच्या साईडने बघूयात चिपकलं आहे की म्हणजे कशी दिसते फिनिशिंग किंवा काय, तर ते पाहूयात आपण. तर पाहू शकता हे बघा, म्हणजे जो मी पीस लावला होता ना, अटॅच केला होता, तो चिपकलेला आहे चांगला. पण मी तुम्हाला म्हटलं होतं की जे कडक असतं ना, प्रेसमध्ये जळालेलं जे कापड असतं ते हे बघा, एक्स्ट्राचं जे कापड असतं कडक कडक ते कट करून टाकायचं आहे. तर हे बघा, इथे ते जे चमकतं आहे ना, ते कडक कापड माझं राहिलेलं आहे, थोडंसं कट करायचं हे बघा. तर ते म्हणूनच कट करायचं आहे हे बघा. तर हे कट केलं ना तर असं दिसणार नाही ते कडक कापड, म्हणजे जे आपण पीस आतमध्ये जो जोडला गेला आहे ना चिपकवलेला तोच दिसेल, म्हणजे फिनिशिंगसुद्धा दिसेल. तर इथे आता तुम्हाला दिसत असेल थोडंसं कडकवालं चमकते थोडंसं हे कापड. तर हे बघा, हा पीस आपला जोडला गेलेला आहे. तर आता इथपर्यंत ही प्रोसेस अगदी सगळ्यांना माहीत असेलही नसेलही, पण आता ह्याच्या पुढे खास टिप्स काय आहे तर ते पाहणार आहोत. कारण हे जे चिपकवलं आहे आपण, तर ते वॉश करताना आता मशीनमध्ये आपण वॉश करतो किंवा पाण्यामध्ये बेडशीट भिजायला टाकून देतो, तेव्हा हे निघण्याची शक्यता असते. म्हणजे निघणार म्हणजे निघणार असते. पण रिव्हील स्वीलचा उपयोग नाही आहे असं नाही आहे, उपयोग तर होतोच, कारण हे जोडायला मदत करते. आणि जेव्हा आपण रपू करतो ना तेव्हा फिनिशिंगसुद्धा चांगली येते. तर त्यासाठी उपयोग तर होणारच आहे रिव्हील स्वीलचा. तर आता मी ते रपू कसा करायचा ते तुम्हाला दाखवते. आणि रपू केल्यावर किती तुम्ही वॉश केलं तरी हा पीस आपला जो जोड दिलेला आहे म्हणजे चिपकवलेला आहे तो निघणार नाही. तर हे बघा, ज्या शेपमध्ये जळालेलं होतं त्याच शेपमध्ये मी इथे शिलाई करून घेते. तर हे बघा, जळालेलं होतं त्याच शेपमध्ये मी शिलाई करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला आडवी झिगझॅग शिलाई करायची आहे. थोडीशी मी घट्ट शिलाई केलेली आहे म्हणजे रपू करण्यासाठी. तर हे बघा, एका हाताने दाब थोडा थोडा उचलायचा आहे. आणि म्हणजे जशी आपण शिलाई लॉक करतो ना, म्हणजे जशी आपण शिलाई लॉक करतो ना फिटिंग वगैरे करताना मागे पुढे झिगझॅग करून, त्याच पद्धतीने आपल्याला हा रपू करायचा आहे. तर थोडा थोडा दाब उचलायचा आहे शिलाई करताना अधूनमधून.
पाहू शकता हे बघा रपू झालेला आहे, हे बघा. तर पूर्ण मॅचिंग धागा लावायचा आहे, म्हणजे मॅचिंगच वापरायचा आहे जेणेकरून दिसणार नाही. पण खूप छान झालेला आहे रपू आणि खूप जास्तीचा मोठा होता त्यामुळे मोठा दिसणार आहे. पण बेडशीट आता यूजमध्ये येणार आहे. तर बॅक साईडने तुम्हाला दाखवते जे एक्स्ट्राचं जे कापड आहे हे बघा. तर हे बघा बॅक साईडने असं दिसतंय. तर एक्स्ट्राचं जे आहे ना कापड ते कट करायचं आहे. हे बघा जे चिपकलं आहे जितकं हवं तितकंच ठेवायचं आहे आणि मग बाकीचं कट करायचं आहे. हे पाण्यात टाकल्यावर नक्कीच निघणार. म्हणजे जर आपण हे जर केलं नसताना हा रपू आणि अशीच यूज केली असती तर नक्की निघालं असतं. त्यासाठी हे बघा धाग्याने असा रपू केला तर आता तुम्ही कितीही वॉश करा कसंही वापरा फाटणारही नाही आणि हा रपू निघणारही नाही. तर हे मी एक्स्ट्राचं कट करून घेते. तर पाहू शकता हे बघा एक्स्ट्राचं कापड मी कट केलेलं आहे आणि म्हणजे हे चिपकलेलं आहे पण जितका हवं तितकं ठेवायचं आहे. आणि रिव्हील सिव्हिल टेपचा वापर कसा करायचा हे तुम्हाला मी अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. इतर लोक व्हिडिओ बनवतात तर रिव्हील सिव्हिल टेपचा वापर फक्त चिपकावून करून इतकाच दाखवतात, ह्याच्या पुढे कुणी दाखवत नाही. आणि तुम्ही पाहिलं असेल कित्येक जणांच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये रिव्हील सिव्हिल टेपचा वापर आणि रपू कसा करायचा हे तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर हाईप सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.